Hello friends, I Professor Nagesh Dhobde. Warm welcome to all of you. Friends, today we are going to learn one act play. One act play म्हणजेच एक अंकी नाटक. I think you have already heard the names like one act play, three act play and five act play. One act play means एक अंकी नाटक, three act play means तीन अंकी नाटक and five acts play means पाच अंकी नाटक. This is one of the literary genre we are going to learn. Literary genre. Genre means sort. वाङ्मयीन हा एक प्रकार आहे. One act play. There are number of literary genres like novels, biography, autobiography. So this is also a type of drama, and let us see the one act play. One act play बद्दल आपण पाहणार आहोत एक अंकी नाटकाबद्दल. One act play is not a shortened play. Shortened play, one act play, एक अंकी नाटक म्हटल्यानंतर shortened play नसतो. But it is a complete story that has to be performed on the stage in a stipulated time. का विशिष्ट वेळेमध्ये ही स्टोरी कंप्लीट केली जाते and it has to be performed on the stage आणि रंगमंचावरती ती सादर केली जाते. The action is confined. That means limited. Confined means limited to a single place. एका विशिष्ट ठिकाणाशी ही ऍक्शन जी आहे ती मर्यादित असलेली दिसून येते. ज्या क्रिया घडतात त्या एका विशिष्ट ठिकाणी घडताना दिसून येतात. Characters are limited, and this is also one of the most important feature of one act play, and that is characters are limited. यामध्ये पात्र जी आहे, कॅरेक्टर्स जे आहे ते मर्यादित असतात. Let us see the features of the one act play. First one is the plot. Features means वैशिष्ट्य काय काय आहे. What are the characteristics of one act play? First one is the plot. त्याला कथानक म्हणतो आपण. Limited to single interesting episode. एकच एपिसोड यामध्ये असतो. सिंगल इंटरेस्टिंग अगदी मजेशीर आणि मर्यादित लिमिटेड टू आणि एक प्लॉटला कथानकाला एक मर्यादा असते. ती मर्यादा म्हणजे एकच एपिसोड यामध्ये एकच आपल्याला कथानक दिसून येते. प्लॉट इज ऑल्सो क्लोजली रिलेटेड टू चेन ऑफ इव्हेंट्स अरेंज्ड इन अ सिक्वेन्स. वी फाइंड हियर आपण काय इथे आपल्याला दिसून येईल की व्हॉट वी फाइंड रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स. चेन ऑफ इव्हेंट्स, इव्हेंट्स म्हणजे घटना आणि चेन म्हणजे शृंखला. एक घटनांची शृंखला आपल्याला दिसून येते अरेंज्ड इन सिक्वेन्स आणि ती क्रमबद्ध केलेली असते. व्यवस्थितरित्या क्रमबद्ध केलेली घटनांची शृंखला आपल्याला एक अंकी नाटकामध्ये दिसून येते. देन सेकंड इज द थीम. थीम म्हणजे विषय. अ थीम इज द सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया असते, एक मध्यवर्ती कल्पना असते. थीम इज द सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. आणि जो प्लॉट आहे, जे कथानक आहे ते रिव्हॉल्व्स, इट रिव्हॉल्व्स अराउंड द थीम. द थीम इज द सेंट्रल आयडिया. ही सेंट्रल आयडिया आहे अराउंड विच, की जिच्या सभोवती द प्लॉट रिव्हॉल्व्स आणि कथानक फिरत असते. त्या विषयाला धरून कथानक जे आहे ते कथानक पुढे सरकत असते. इट फोकसेस ऑन द सब्जेक्ट ऑफ द प्ले. आणि विषय कोणता आहे? इट फोकस, थीम फोकसेस ऑन द सब्जेक्ट ऑफ द प्ले. आणि प्ले म्हणजे नाटक इथे, ज्याला आपण ड्रामा म्हणतो. आणि ड्रामा मध्ये इथे त्या विषयावरती फोकस केला जातो. इट कॅन बी, थीम कॅन बी इम्प्लिसिट. आणि जो विषय असतो तो कसा असतो? इट कॅन बी इम्प्लिसिट मीन्स इम्प्लाइड इनडायरेक्टली, म्हणजे सूचित केला जातो. इम्प्लाइड इनडायरेक्टली निर्देशित केला जातो. कसा? एका विशिष्ट अर्थाने सूचित या ठिकाणी केलं जाते. और एक्सप्लिसिट, और कधी कधी तो उघड असतो. इट विल बी व्हेरी क्लिअर, तो एकदम उघड असा असेल.
means it can be explicit. Theme helps to convey the message of the playwright. This is the most important thing. Theme helps to convey, to say something, to give message to the audience. So this is the main aim of the playwriter. आणि महत्वाचं उद्दिष्ट हे प्लेरायटरचं असते, नाटककाराचं असते. Then third one is the setting. Setting or a location is a place. Setting means a location. Is the place where the story occurs. ज्या ठिकाणावरती, ज्या लोकेशनवरती जी स्टोरी जी आहे ती घडत असते, ज्या ठिकाणी जे इव्हेंट सादर केले जातात, आणि अशा प्रकारे त्याला आपण सेटिंग असं म्हणतो. सेटिंग ऑर लोकेशन इज अ प्लेस, ते एक ठिकाण आहे वेअर द स्टोरी ऑकर्स, की जिथे हे कथानक घडत असते. यामध्ये महत्वाचा भाग सेटिंग मध्ये द युनिटी ऑफ टाइम, द युनिटी ऑफ प्लेस अँड the unity of action. First one is the unity of time, second is the unity of place, and third is the unity of action. These are called the three unities in the play. एखाद्या नाटकातील तीन युनिटीज असं जे म्हणतो आपण, ह्या तिन्ही गोष्टी असायला पाहिजे. Unity of time, unity of place, and unity of action has to be taken into consideration. Consideration लक्षात घेतले जातात while setting the stage. Stage setting is important. So while setting the stage and stage setting करत असताना the three unities of time, place and actions has been taken into consideration. Fourth one is the language. भाषा कशी असावी. One act play has a profound effect. मोठा प्रभाव पडतो. Profound, a large or tremendous profound effect due to its brevity of the words. शब्द छोटे असावेत. ब्रेविटी ऑफ द वर्ड्स, शब्दांचा खूप मोठा प्रभाव या ठिकाणी पडताना दिसून येतो. इफ द डायलॉग्स आर विटी, जे संवाद असतात डायलॉग्स आर विटी मीन्स ह्युमरस, विनोदी असेल, पंजंट चमचमीत असेल, अँड कन्साइज इट्स अ व्हेरी शॉर्ट, जर छोटे असतील, दे ॲडेड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्ले. दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव, मोठा प्रभाव नाटकावरती या बाबींचा दिसून येतो. फॉर एक्झाम्पल, शेक्सपियर हॅमलेट सेज, शेक्सपियर हॅज रिटन द प्ले, इट्स नेम इज Hamlet, and in this play there is a character and his name is also Hamlet, and Hamlet says, हे हॅमलेट जे कॅरेक्टर आहे हॅमलेट नाटकातील, तो म्हणतो टू बी ऑर नॉट टू बी, असावं की नसावं. मग काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, काय असावं आणि नसावं, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. अशा प्रकारचा तो इथे डायलॉग आहे. टू बी ऑर नॉट टू बी, एकदम शॉर्ट असा, छोटे छोटे शब्द वापरलेले. टू बी ऑर नॉट टू बी, सिंपल वर्ड्स, अँड दिस इज कॉल्ड द ब्रेविटी ऑफ द वर्ड्स. असावं की नसावं, काय करावं काय करू नये, अशा स्थितीमध्ये तो असतो. Poetic devices and figure of speech make the dialogues extremely powerful. म्हणजे डायलॉग असतात त्यांना पॉवरफुल बनवण्यासाठी, अगदी जबरदस्त ते डायलॉग तयार करण्यासाठी कशाची गरज आहे तर पोएटिक डिव्हाइसेस अँड फिगर ऑफ स्पीच आर युज्ड. सो दीज पोएटिक डिव्हाइसेस अँड फिगर ऑफ स्पीच लाईक इमेजरी, सिम्बॉलिझम, humor, personification, then wit, pun, irony, paradox make the dialogue extremely powerful. आणि यानुसार सगळे हे पोएटिक डिव्हाइसेस जर वापरले तर डायलॉग जे आहेत ते अतिशय प्रभावी होऊन जातात, एक्स्ट्रीमली पॉवरफुल, अधिक प्रभावी बनतात. देन फिफ्थ वन इज द कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स, there are limited number of characters in one act plays. One act play एक अंकी नाटकामध्ये लिमिटेड कॅरेक्टर असतात, and there are two types. First one is the main character and supporting character. काही मेन कॅरेक्टर असतात, काही सपोर्टिंग कॅरेक्टर असतात. E.M. Forster divides in two types. आणि E.M. फॉस्टरनी हे जे कॅरेक्टर्स आहे, पात्र आहे, दोन विभागामध्ये
त्यांनी डिवाइड केलेले आहे. ही राइट्स इन द आस्पेक्ट्स ऑफ द नॉवेल. ऑस्पेक्ट्स ऑफ द नॉवेल यामध्ये ते कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन करतात. दोन टाईपचे कॅरेक्टर कोणकोणते आहेत? टू टाइप्स ऑफ कॅरेक्टर. फर्स्ट वन इज द राउंड कॅरेक्टर. राउंड कॅरेक्टर डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्सेस अँड इव्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना. राउंड कॅरेक्टर त्याला म्हणतो आपण अशा प्रकारचं कॅरेक्टर जे डेव्हलप होतं, विकसित होतं. डेव्हलप थ्रू द एक्सपिरियन्सेस, अनुभवातून ते विकसित होतं. अँड इव्हॉल्व्स, पुढे येतं ॲज अ डायनॅमिक पर्सोना. डायनॅमिक मीन्स जोशपूर्ण असं एक व्यक्तिमत्व. डायनॅमिक पर्सनॅलिटी अँड जोशपूर्ण व्यक्तिमत्व ते पुढे येतं. सेकंड वन इज द फ्लॅट कॅरेक्टर. फ्लॅट कॅरेक्टर इज वन हु रिमेन्स द सेम. फ्लॅट कॅरेक्टर आपण त्यांना म्हणतो की जे जसे आहेत तसेच असतात. द सेम थ्रू आउट द स्टोरी. संपूर्ण कथानक संपेपर्यंत जे जसे आहेत तसे असतात त्यांना फ्लॅट कॅरेक्टर्स असं म्हटलं जातं. सो अकॉर्डिंग टू द ओपिनियन ऑफ द E.M. Forsters, he divides characters into two: round character and flat character. Round character which develops in the through the experiences and evolves as a dynamic persona. Flat characters means flat character is one who remains the same throughout the story. It doesn't change. So that is called the flat character. So friends, thank you for watching the video.